अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात झालेल्या धक्कादायक घटनेमुळे राज्यभरात संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे। 6वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिड हल्ला केला, ज्यामुळे तिच्या उजव्या बाजूच्या डोळ्याला आणि चेहऱ्यावर इतर भागावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत। घटना वडगाव पानशाळेच्या विद्यार्थिनीच्या घरी जात असतानाची आहे। शाळा सुटल्यानंतर त्या मुलीवर सायकलवरून घरी जात असताना हल्ला झाला। हल्लेखोर अज्ञात असला तरी मुलीने प्राथमिक तपासाद्वारे आरोपीची ओळख दिली आहे। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारावर तपास सुरू केला आहे, परंतु आरोपी अद्याप फरार आहे। मुलीला उपचारासाठी लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून तिची प्रकृती स्थिर आहे। तिच्यावर उपचार सुरू असताना तिच्या कुटुंबियांनी आरोपीला पकडून कडक शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी केली आहे। पोलिसांनी विविध पथक बनवून आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे। या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनाचं आयोजन केलं आहे। आरोपीला पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे आणि या प्रकरणाची तात्काळ चौकशी सुरू आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित पोलिसांना आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत। समाजाच्या विविध क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे आणि नागरिकांचा शोक व्यक्तीकरणासह न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे।